आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय सर. 9.2 चे डाउट्स काय पाठवले नाहीत अजून कोणी? काढलेत का डाउट्स? एक्सरसाइज सुरू केले काय? हो. अक्षय. येस सर. 9.2 चे डाउट्स काढलेत काय? हो सर. बोला डाउट 9.2 चे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आन्सर वेगळे येते. कुठल्या क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन नंबर 8. Find the area bounded by y equal to tan inverse x and cot inverse x in the first quadrant. And y axis म्हणले ना ग? Y equal to tan inverse x, y equal to cot inverse x and y axis. मी काय म्हणतोय बघ, त्या क्वेश्चन मध्ये y च्या जागी x म्हण आणि x च्या जागी y म्हण. पूर्ण क्वेश्चन मध्ये काय क्वेश्चन होईल सांग मला. Y equals x equals to tan inverse y and x equals to cot inverse y. आणि x axis. हम्म. x equal to tan inverse y म्हणजे y equal to काय होईल? Tan x. y equal to किती? cot x. हा तुझा tan x झाला, बरोबर काय? हाँ. हा तुझा cot x झाला. हे π/2 ना. हम्म. 0. zero. त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे त्यांचा? π/4 आहे का? हाँ. 0 to π/4 tan x चे इंटिग्रेशन. आणि तेवढंच ते cot x आहे ना, π/4 to π/2. हाँ. π/4 to π/2
सांग tan x किती? log sec x. log sec 45 किती? log√2 हम्म, मायनस log sec 0 1 ला 1 ना, log 1 0, log√2 झाला काय? हाँ cot x किती? log sin x ना, हाँ मग log sin π/2 वन झिरो झाला तो log वन 0 मायनस log वन बाय रूट टू म्हणजे म्हणजे प्लस प्लस log√2 ना, हाँ 2 log√2 म्हणजे log 2 झाले काय? तर आन्सर log रूट टू दिले. log 2 आणि असं सोडवलंस काय ते सांग मला. हो असंच सोडवलं पण त्यांचा आन्सर log रूट टू आले होते. नाही, log 2 इन दी फर्स्ट क्वाड्रंट म्हणले ना, 0 to π/2 मध्ये हाँ एरिया काढावी लागेल त्याची. बोला पुढं. सर हम्म बोल अक्षर. त्या क्वेश्चन मध्ये y ऍक्सिस बरोबर एरिया काढायला सांगितलं. नाही पण आपण चेंज केलं ना, y ला x म्हणलं, x ला y म्हणलं, हाँ सगळंच चेंजेस केलं ना आपण. बोला अक्षय. तर तिसरा सांग. क्वेश्चन सांगा. तिसरा, फाइंड द एरिया एनक्लोज बाय द फिगर. हे x² - 1 चा स्क्वेअर आहे का रे? लेफ्ट साइड अक्षय. तिथला 2x² इकडे घेतला, x⁴ -2x² + 1, हे x² - 1 चा स्क्वेअर आहे का अक्षय? बोल की रे. म्हणजे स्क्वेअर रूट घे, स्क्वेअर रूट एक y = x² - 1 आणि y = 1 - x² होईल का रे? दोन कर्व आहेत ना यात. सांग मला, x² - 1 म्हणजे काय? अपवर्ड पॅराबोला ना, +1 आणि -1 मधून जाणारा, ज्याचा वर्टेक्स आहे -1, 0, असा होईल का रे? आणि वरचा तो असा होईल का? हे 2/3 किती ठोकळे आहेत? 4 आहेत काय असे? सगळे 1/1 चे आहेत बघ, 1 आणि 1. 4 × 2/3 × 1 × 1 किती? 8/3 दिले का बघ आन्सर. काय दिलेलं आहे का 8/3? कळालं काय कसं सोडवायचं शॉर्टकट मध्ये? इक्वेशन स्प्लिट केलं, दोन्ही कर्व काढले, त्यांच्यामधली एरिया म्हणजे ही एरिया. त्या 2/3 बेस इंटू हाईटचे 4 ठोकळे आहेत आणि बेस 1 आणि हाईट 1 आहे. बोला अजून काय. तेच क्वेश्चन तो नंबर आला 14. सांगा. किती? क्रिश बोल. पाचवाच ना क्रिश? हो सर. x² + y² = 16 आणि y² = 6x. काय म्हणले जरा क्रिश वाच. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल एक्सटेरियर टू द पॅराबोला. हा तुझा पॅराबोला, हा तुझा सर्कल.
हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जरा काढ पहिला. एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 16 इक्वल टू 0. 8 आणि 2 ना रे. एक्स इक्वल टू हो -8 आणि एक्स इक्वल टू किती 2. -8 काय कुठं शक्य दिसत नाही. सर्कल आणि राईट हँडेड पॅराबोलाच आहे ना. म्हणजे एक्स इक्वल टू 2 असेल हे. आणि वाय स्क्वेअर इक्वल टू 12 झालं. 2√3 होईल म्हणजे 2√3. 2 आणि हे 2√3 बरोबर ना. हो एक्सटेरियर टू दी पॅराबोला एरिया बाउंडेड बाय काय म्हणलं त्यांनी. एरिया ऑफ दी सर्कल एक्सटेरियर टू दी पॅराबोला, पॅराबोलाच्या बाहेर असलेली सर्कलची एरिया म्हणजे हे निम्म तर हा. आहेच. हम्म. आणि हा भाग आणि हा भाग ना रे. हो म्हणजे काय करू आपण टोटल सर्कलच्या एरियामधनं त्या पॅराबोलाचे 2/3 2 ठोकळे आणि ही सेगमेंटची एरिया मायनस करूया का रे. सर, जर असं केलं म्हणजे मी पण असंच थिंक केलं. पहिले पूर्ण सर्कलची एरिया काढली आणि मग हम्म 0 to रेडियस 4 आहे ना सर्कलची. हम्म मग पॅराबोलाचं इंटिग्रेशन केलं म्हणजे 0 to 4 मध्ये. तेवढी पॅराबोलाची जेवढी एरिया नाही आहे नाही ती आली. सांगतो 0 to 4 मध्ये जर तू पॅराबोलाचं इंटिग्रेशन केलास तर तू हा ही पण एरिया त्या सर्कलच्या एरियामधनं मायनस केलास ज्याचा काही संबंधच नाहीये. हा ही कोणी तुला मायनस करायला सांगितलंय. हा 0 to 4 मध्ये पॅराबोलाची एरिया म्हणजे थोडी सर्कलच्या बाहेरची पण येणार ना. हम्म. ती मायनस बरोबर. करायला तुला कोणी अधिकार दिलाय. हा तेच काढ. आलं का लक्षात. हा आता काय इथं काय होणार मला सांग. टोटल सर्कलची एरिया π×4 स्क्वेअर झाले काय. हा 16 पाय. 16 पाय. हे 2/3 तुकडे जे आहेत 2 आहेत ना. 2 हो इंटू 2/3 इंटू बेस इंटू हाईट. बेस किती 2. हाईट किती 2√3. √3. सॉरी आणि मायनस या सेगमेंटची एरिया मायनस करूया का रे. हो कशी करणार. सेंट्रल अँगल काढायचा किती आहे. हा टू हा रूट थ्री आणि हा किती 2. त्याचं डिव्हिजन केलं असतं √3 म्हणजे 60 डिग्री होईल काय. हे 3. 60 हा 60 120. थिटा झाला हम्म. 120 ना. सेगमेंटची एरिया काय हो असते हाफ आर हाफ आर स्क्वेअर. स्क्वेअर थीटा 120 म्हणजे किती 2π/3 मायनस आर स्क्वेअर साइन थीटा 1/2 r² साइन थीटा. 120 ना. √3/2 हो 2/3. किती झाले बघे. 2 1 जा 2 8 जा 16π/3 हम्म. -16 √3/4. 3/4. हा आता हे हे. सबस्ट्रॅक्ट करायचं ना. 16π/3 हम्म. प्लस 16 √3/4. हे मायनसचा प्लस झालंय प्लसचा मायनस झाला. हा 16π -16π/3 म्हणजे 32π/3 झाले का रे. हो हे किती झाले बघ. 2 2 जा 4/4. 4 2 जा 8 2 जा 16 √3/3 येते मायनस मध्ये आणि प्लस 16 √3/4 आहे. 16 √3 हा कॉमन घेतो. 1/4 -1/3 3 हो -4 -1/12 बाहेर 16 आहेत. 4 4 जा 4 3 जा -4/3√3 म्हणजे -4/√3 म्हटलं तरी चालतंय. हा -4/. तेच दिले काय. हो हेच. केलंय का बघ आपण काय इंटिग्रेशन. नाही. तर ती एरिया परत एक्सप्लेन करा ना. 16π/3 प्लस हे वाले 16 काय रूट. बघितलं. हा तुला या सेगमेंटची एरिया काढायची आहे ना. हो सेगमेंटची एरिया कशी काढणार. सेक्टरची एरिया जी की असते आणि 1/2 r² थिटा मायनस ट्रायंगलची एरिया जी की असते 1/2 r² साइन थिटा. सो मी हा जो थिटा आहे सेंट्रल अँगल तो कसा ओळखला. हे 2√3 आहे आणि हे 2 आहे. हा अँगल बघ टॅन थिटा इक्वल टू ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट होईल का. सो टू हो रूट थ्री अपॉन 2 2 2 कॅन्सल होऊन √3 आला का. म्हणजे हो अर्धा अँगल 60 आहे का. वरचा हो 60 खालचा 60 हो म्हणजे 120 झाला. आणि रेडियस तुला माहिती आहे किती आहे 4 आहे. मग टाक इथं 4. रेडियस 4 टाक. थिटा 120 रेडियन मध्ये टाक इथं 2π/3
आणि साईन 120 किंवा साईन 2 पाय बाय 3 एकच, तिथं काय फरक पडत नाही. इथला थिटा रेडियन मध्ये पाहिजे. हम्म. आले का लक्षात? इथे 60 ना, काय साइन म्हणतो? थिटा. साइन थिटा मध्ये थिटा 60 ना. नाही नाही, 120. 60 वरचा झाला ना, तुला अख्खा सेगमेंट पाहिजे ना. हा एका एका बाजूचा 60 झाला, 60 वरचा फक्त काढला आणि खाली पण हा तेच असणार ना रे, हा एवढंच हा असणार. म्हणून टोटल बरोबर. 120. बोला, थर्ड तुम्हाला सॉल्व्ह करून दिला, फिफ्थ करून दिला, एट्थ करून दिला. बोला. तर सातवा सांगा. पाचवा. सातवा. सातवा. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द लिमिट्स x इक्वल्स टू 0 म्हणजे y ऍक्सिस, x इक्वल टू π/2. हे केले की रे साइन एक्स आणि √2 आहे आन्सर बहुतेक. तसंच काहीतरी आहे. √2 चे 2 ठोकळे होतील मला वाटते. सांगतो थांब तुला. हे बघ, साइन एक्सचा कर, हे कॉस एक्सचा ना, हा साइन एक्सचा, बरोबर काय रे? एक्स हो. इक्वल्स टू π/2 आणि x इक्वल्स टू बरोबर. 0. साइन एक्स कॉस एक्स आणि x इक्वल म्हणजे हा पार्ट झाला का रे? हा तोच चुकला सर माझा. खालचा एरिया घेतला. नाही नाही, हा खालचा काय आहे? साइन एक्स कॉस एक्स आणि y इक्वल टू 0 आहे, ते नाही. हा एरिया कसा रिप्रेझेंट होईल? साइन एक्स कॉस एक्स आणि y इक्वल टू 0. हा एरिया काय आहे? साइन एक्स कॉस एक्स आणि x इक्वल टू 0, साइन एक्स कॉस एक्स आणि x इक्वल टू π/2. असे 2 ठोकळे झाले, सो √2 इंटू 2 होईल. हे लक्षात ठेव, हा √2 असतोय पार्ट एवढा. पूर्ण चटकोर ठोकळा असतो तो 1 असतो ना, आणि त्यातला तो साइन आणि कॉस मधला जो असतो तो किती असतोय रे? बरोबर आहे ना रे? √2 आहे का √2 - 1 आहे? चेक करा किती होतं रे. √2 - 1 आहे सर. रूट हा, मायनस वन. सॉरी, √2 - 1. 10 to 2 करा. समजलं. काय म्हणतो? समजलं. समजलं ना? आणि कुठला आहे बघ. नववा सांगा सर. Question number 10. 10. हा, हे 10 बघा, PYQ ला असे येतात क्वेश्चन, 100% असे येतात. मी ते इनइक्वेशन लिहूनच घेणार नाही. एक्झाम मध्ये सोडवताना मी लेस देन ग्रेटर देनला इग्नोर करणार आणि मी दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड मध्ये लिहून घेणार, x² + y² इक्वल टू 9/4. म्हणजे मला सरळ सरळ कळते की एक राईट हँडेड पॅराबोला आहे. मी कसं एक्झाम मध्ये सॉल्व्ह करेन बघा. राईट हँडेड पॅराबोला आहे आणि हे सर्कल आहे, ज्याचं रेडियस 3/2 आहे. 3/2, 0 होईल. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मी काढून घेईन. x² + 4x इक्वल टू 9/4. 4x² + 16x - 9 इक्वल्स टू 0. 4 इंटू -9 -36 होतात. 18 2 होईल. 4x² + 18x - 2x - 9 इक्वल टू 0. 2x इंटू 2x + 9 -1 इंटू म्हणजे x इक्वल्स टू 1/2, x इक्वल टू -9/2. मी x इक्वल टू 1/2 कडे जाईन. हे एवढं 1/2 आहे आणि x 1/2 असला तर y² इक्वल टू 2 होईल, म्हणजे √2 आहे. ठीक आहे, मला काय पाहिजे? पॅराबोलाच्या y² लेस देन इक्वल टू, म्हणजे पॅराबोलाच्या राईटला पाहिजे, जिथे x जास्त आहे, y कमी पाहिजे त्यांना. आणि x² + y सर्कलच्या आत आणि पॅराबोलाच्या बाहेर, म्हणजे मला हे पार्ट आणि हे पार्ट वरती आणि खालती, म्हणजे 2/3 बेस इंटू हाईट. 2/3 माझा हा 1/2 आलता, ओरिजिन पासून 1/2 म्हणजे बेस 1/2 झाला आणि हाईट √2 झाली. असे 2 ठोकळे आहेत. प्लस सेगमेंटची एरिया मला काढायची आहे. सेगमेंटची एरिया मी थिटा काढतो पहिला. हा माझा √2 उंची आहे, हे बेस माझा 1/2 आहे. हो, 1/2 आणि √2, त्यात मला टॅन थिटा मिळेल. 2√2 मिळेल मला, 2√2/1. सेगमेंटची एरिया मला आता काढायची असेल तर थिटा काढला पाहिजे. हा एवढा 1 आहे बरं, ठीक आहे, त्याचं इंटिग्रेशन करून बघूया आपण.
थिटा काढणं स्टँडर्ड अँगल नाही आहे थिटा, सो मला इंटिग्रेशन करावं लागेल 1/2 पासनं 3/2 पर्यंत सर्कलची एरिया, आणि सर्कलचं इक्वेशन होईल √9/4 - x² dx, आणि ह्याला पण मला ट्वाइस करावं लागेल. तर जेवढा पार्ट वरती आहे तेवढाच पार्ट खाली आहे. पॅराबोला तर बिना इंटिग्रेशन सुटला. एक 2 ला 2 कॅन्सल झाला. हे आलं 2√2/3 प्लस 2 टाइम्स √a² - x². सांगा बघ याचं इंटिग्रेशन काय असते, सॉरी, x/2. x/2 into question x/2 इंटू सगळा प्रश्न आपला plus a प्लस square by 2 a² 9 9/4 आपण 9/8 म्हणूयात आपण. हाँ into sin inverse x upon 3/4 सॉरी 3x/2 ना, 3/2 हाँ ठीक 2x/3. है x upon 3/2 म्हणजे 2x/3 म्हणूया, after 3/2. अप्पर लिमिट काढली, टाकली इथं, तर हे 0 होईल. साइन इनवर्स 1 π/2 होईल. 9/8 इंटू π/2 9 π/16 मायनस लोअर लिमिट टाकली हाफ. सर हा, ते प्लस a/8 कसं आलं? a²/2. a² 9/4 आहे ना रे. a² - x² ना. तो ए तुझा 9 3/2 आहे ना. तो 9/8 आहे काय? हा, हे 9/8 आहे. a²/2 येते ना रे तुझं, साइन इनवर्स x/. a² 9/4 झाला, अपॉन 2 म्हणजे 9/8 झाला ना. हा बरोबर आहे. लोअर लिमिट हाफ टाकणार ना मी आता. हाफ टाकले की काय होईल? 1/4 9/4 - 1/4 8/4 √2 √2/4. इथं हाफ टाकले काय होतंय? साइन इनवर्स 1/3. मोठाच्या मोठा आन्सर दिला गेला. तो हे सगळं इंटू 2 कर आता, किती होते बघ. फायनल आन्सर सांगतो तुम्हाला त्याचा. नाही फाय- हा, सर डिजिट मध्ये काय आहे सर फक्त काय म्हणते? आन्सर मोठे नाहीये सेक्शन मध्ये x² <= म्हणजे पॅराबोलाच्या बाहेर राईट साईडला आणि सर्कलच्या आतमध्ये, मग हीच एरिया येणार. एक 2/3 ठोकळा आणि सेगमेंट. 2/3 ठोकळा आपण काढला, त्याने काय दिलं आन्सर? किती आहे का ते? आहे की का मोठाच्या मोठा आले की आपलं सगळं आले. ठीक आहे, हे बघ 2√2/3 आलंय, बरोबर काय? हे तुझं 9/16 इंटू 2 9 π/8 झाले काय का? 2 इंटू -2√2/4 म्हणजे -√2/2 झालं का? 2 इंटू -9/8 इंटू साइन इनवर्स 1/3 म्हणजे -9/4 साइन इनवर्स 1/3. आता काय बघ त्यांना मिळालंय, मल्टिप्लाय करतेच आहे का बघ. 9 π/8 आहे का? -9/4 साइन इनवर्स 1/3 आहे का? आता 2√2/12 काढलाय त्यांनी, आपला 2√2/12 येतोय का बघ जरा. हे बघ 2√2/3 आणि √2/2 सिम्प्लिफाय कर की. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 4√2 - 3√2 √2/6 होईल का नाही? आलाय का हाँ बघ त्यांचं √2/6. 2 इंटू √2/12 म्हणजे किती झाले का? आलाय की, हेच आहे आन्सर. हे आन्सर आहे बघा. सर्कलचं फक्त मी इंटिग्रेशन केलं.
कळाले का काय केले मी हे? सांगू का परत एकदा? पॅराबोलाची एरिया टू थर्डचे दोन ठोकळे ना, टू थर्ड इंटू बेस इंटू हाईट. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 1/2 आहे, हा 3/2 आहे, आणि 1/2 पासून 3/2 पर्यंत सर्कलचं इंटिग्रेशन केलं. त्याचं पण इंटू 2 केलं, कारण वरचा पार्ट आहे आणि तेवढंच खाली पण तयार होतोय ना. बोल, कळाले का? हो. 10 झाला. पुढं 11, 12, 13, 14 मध्ये काय? 14. 14. फाइंड द 11. स्मॉलेस्ट. 11. स्केच दी कर्व y इक्वल टू अंडर रूट 5 मायनस एक्स स्क्वेअर. जर स्क्वेअर केलं तर काय होईल रे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 5 होईल ना. हो. पण मी वरचाच भाग काढतो फक्त. प्लस रूट 5, 0 मायनस रूट 5, 0. हा झाला सर्कल. खालचा काढू शकत नाही. आणि ही y इक्वल टू, सॉरी, ती काय लाईन काय आहे? y इक्वल टू मॉड किती आहे? एक्स मायनस. x-1 ना. हे हो. 1 ला v निघेल का असं? हा कोण आहे सांग मला? 0, रूट 5 आहे का रे? हो. आता ह्याचं v काढत असताना तुला ह्याचा y इंटरसेप्ट 1च्या लेफ्टला हा कर y इक्वल टू 1 - x असेल, 1च्या राईटला हा y इक्वल टू x-1 असेल. मग हा इथं असा जाईल, बरोबर का रे? हो. मग आता y ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतोय? 0, 1 ला. हे रूट 5 म्हणजे 2 पॉईंट समथिंग आहे, तो वरतीच हा. असणार ते. आता तुला कुठला एरिया पाहिजे जरा बघ. स्केच दी रिजन बाउंडेड बाय कर या मी बाउंड केलेला, म्हणजे ऑब्विसली आता हा रिजन. म्हणजे तुला काय करायला पाहिजे? इकडून इकडपर्यंत सर्कलचं इंटिग्रेशन करायचं. ते दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसे काढशील? सर्कलचं इक्वेशन सांग. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू किती? फाय. 5 ना. आणि ही लाईन काय मागे गेलेली? y इक्वल टू 1 - x आहे का? एक्स 1 स्क्वेअर मायनस. त्याचा स्क्वेअर 1 - 2x प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू किती? 5. 2x² - 2x 1 - 5 - 4 इक्वल्स टू 0. x² - x - 2 इक्वल्स टू 0. x - 2 x प्लस 1 म्हणजे हे झालं x इक्वल्स टू -1. आणि x इक्वल टू 2 म्हणजे तो खालचा इंटरसेक्शन आहे, तो नसणार आहे आपला. हा x इक्वल टू -1 झाला. हा झाला -1. पुढं दुसरा एक इंटरसेक्शन तुला इथला काढायचा आहे ना रे, हा वाला. हो. त्यासाठी y इक्वल टू x - 1 टाकशील यात, तर स्क्वेअर तेवढाच येईल. आणि तो सगळ्यात सेमच असेल, म्हणजे हे x इक्वल टू 2 होईल का मला सांग? हा इंटरसेक्शन. हा. म्हणजे आम्हाला इंटिग्रेशन कुठून कुठं करायचं आहे? -1 to 2. -1 फक्त सर्कल कर, त्या लाईनचं इंटिग्रेशन काय करत बसायचं नाही आपण. लाईनसाठी काय करायचं सांगतो तुला मी. दोन ट्रायंगल आहेत, हाफ बेस इंटू हाईट करायचा, त्याचा विषय संपवायचा. सर्कलचं फक्त इंटिग्रेशन कर. -1 to 2 अंडर रूट किती? 5 minus x square. यातनं काय मायनस करशील? दोन ट्रायंगल आहेत, आता हा पॉईंट कोण आहे तुझा? हा 1 आहे ना. One -1 आहे. to 1 म्हणजे बेस 2 झालं का? हो. आणि x-1 असताना लाईन मध्ये बघ, x-1 टाकू, हाईट 2 झाली का बघ? 2 आणि 2 Right. हाफ इंटू 2 इंटू 2 म्हणजे 2 झाले 2. का? मायनस 1 ते 2 म्हणजे 1 आहे का? आणि हे 1. पण 2 ला 1 आहे बघा. हाफ इंटू 1 इंटू 1 म्हणजे हाफ झालं. -5/2 फक्त मायनस करायचं तुला यात, याचं इंटिग्रेशन मधनं. किती याचं इंटिग्रेशन? x/2 इंटू हा अंडर रूट 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस h²/2 म्हणजे 5/2 इंटू साइन इनवर्स x अपॉन रूट 5. करा अपर मायनस लोअर. कळते काय? त्यातनं फक्त मायनस काय करायचं? 5/2.
बोला, समजले का सगळ्यांनी? हो. Sketch the curve and identify the region x equal to half, x equal to 2, y equal to log x and y equal to 2 raised to x. जमले का हे? हो. 13-14 मध्ये काय? 14. Find the smallest area bounded by the curve y equal to x minus sin x and x plus cos x. X minus sin x equals to x plus cos x. इक्वेट जर केलं तर sin x इक्वल्स टू मायनस कॉस एक्स होते. आता हे कुठं घडतंय? हे 3 पाय बाय 4 आणि हे पाय बाय 4 ला नाही, 3 पाय बाय 4 थर्ड क्वाड्रंट मध्ये पण नाही, 7 पाय बाय 4. सो या दोन कर्वचे जे काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत, सगळ्यात जवळचे दोन, स्मॉलेस्ट म्हणलंय म्हणजे मला एक अंदाज आहे माझा असा, ट्रिग्नॉमेट्रिक कर्व असल्यामुळे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पुढं पण असे भरपूर मिळत जातील. बरोबर आहे का? तो स्मॉलेस्ट एरिया बाउंडेड बाय म्हणजे सगळ्यात दोन जवळच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधला एरिया काढून बघायचा प्रयत्न करूया का? ग्राफ तरी काढण्याचा अर्थ नाहीये. काय काढणार त्याचा ग्राफ? 3 पाय बाय 4 टू 7 पाय बाय 4, एक्स मायनस साइन एक्स ची एरिया ही वेगळी काढू आणि 3 पाय बाय 4 टू 7 पाय बाय 4 एक्स प्लस कॉस एक्स ची एरिया वेगळी काढू आणि यातनं जी मोठी एरिया आहे त्यातनं छोटी एरिया मायनस करू. एक्सचं इंटिग्रेशन x² बाय 2, 7 पाय बाय 4 चा स्क्वेअर बाय 2 मायनस, एकच मिनिट, मला काय वाटतं दिसतंय बघा. तुम्ही मोठ्या एरियातनं छोटी एरिया सबस्ट्रॅक्ट करणार आहे. सो x² बाय 2 इथं होईल, x² बाय 2 होईल. So या दोघांचं इंटिग्रेशन तसं पण सबस्ट्रॅक्ट केलं ते झिरोच होऊन जाईल. मायनस साइन एक्स इंटिग्रेशन कॉस एक्स आहे. कॉस 7 पाय बाय 4 मायनस कॉस 3 पाय बाय 4 किती? कॉस 7 पाय बाय 4 प्लस 1/√2 आणि कॉस 3 बाय मायनस 1/√2, 1/2 प्लस 1/√2 म्हणजे हे √2 झाले. याचं इंटिग्रेशन साइन एक्स, साइन 7 पाय बाय 4 मायनस 1/√2 झाले, मायनस √2 झाले. √2 मायनस मायनस √2, 2√2 दिले का आन्सर याचं? हो. आले का लक्षात? ग्राफ न काढता कसं सॉल्व्ह केलंय? स्मॉलेस्ट का म्हणलंय सांगतो तुम्हाला. जर मी लिमिट्स अजून जास्तीची घेतली म्हणजे 7 पाय बाय 4 नंतर पण एक इंटरसेक्शन शक्य आहे. तो इंटरसेक्शन म्हणजे 495 डिग्री, हे 135 आहे, हे तुमचं किती आहे? 315 आहे. 495 ला सुद्धा इंटरसेक्ट होते. मग मी जर 3 पाय बाय 4 टू 495 इंटिग्रेशन केलं तर कदाचित त्याच्यापेक्षा आन्सर जास्त येईल, कारण असे बरेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतील. आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बरेच मिळाल्यावर काय होणार आहे? त्या दोन मधलं एक कोणीतरी कर्व वरती असणार आहे, दुसरं कोणीतरी खाली असणार आहे. तर त्यांच्यामधली एरिया जर आम्हाला काढायची असेल तर आम्ही सिंपल काय करणार आहे? आम्ही एकाचा आन्सर काढणार आहे, दुसऱ्याचा आन्सर काढणार आहे आणि मोठ्या मॉड न घेता बरं का, जशा आहे तसं काढायचं. हा आन्सर काढला, हा आन्सर काढला, हा आन्सर काढला म्हणजे हा कर्व एक्सच्या खाली आहे, क्लिअरली कळतोय. -√2 म्हणजे कर्व एक्सच्या खाली गेलाय, हा एक्सच्या वरती आहे. मग एरिया ऍड व्हायला पाहिजेत ना. सो मॉड द्यायचे नाहीत, त्यांचे दोन आन्सर काढायचे आणि जो लार्जर आन्सर आहे त्यातनं स्मॉलर आन्सर मायनस करायचा. आलं का लक्षात? स्मॉलेस्ट का म्हणले कळालं का? बिकॉज तुम्ही सगळ्यात कॉन्झिक्युटिव्ह दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन घ्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे. तो चांगला क्वेश्चन होता, शिकण्यासारखा आहे नवीन काय तर. हे मार्क करून ठेवा. ठीक आहे.
आलं का लक्षात? हो. काय डाऊट आहे का कोणाला? का मी हे एक्सचं इंटिग्रेशन केलं नाही, कळालं का? सबस्ट्रॅक्ट करून दोन कॉमन आन्सर मायनस झाले असते. मायनस साईनचं इंटिग्रेशन कॉस एक्स आणि तर कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केले, लार्जर अँगल लार्जर आन्सर मायनस स्मॉलर आन्सर. आले लक्षात? बोला, अजून काय डाऊट आहे का? अजून काय डाऊट आहे का? सर हम्म. इलेस्ट्रेशन मध्ये डाऊट होता एक कुठलं रे? 6. त्याच्यानंतरचा? स्टार्ट मध्ये का एकदम? हा ते 6 ती ए ची रेंज काढायची होती ना, ती समजलं होतं. हे वाला काय? हा ठीक आहे बघ. फाइंड द एरिया बिटवीन एक्स ऍक्सिस अँड द कर्व 6x minus 3x square. हा पॅराबोला आहे डाउनवर्ड. If the area between the x-axis and the curve between 1 to a is 19 square units. मग a कुठे आहे विचारलाय तुला? 3 to 4 मध्ये आणि -2 to -1 मध्ये प्रूव्ह करायला सांगितलं. मला सांग, ते पहिलं स्टँडर्ड करता यायला चल. y इक्वल टू -3 कॉमन घेतो, आत 1 ऍड करतो आणि बाहेर 3 ऍड करतो. बरोबर आहे का रे? हो. काय कळालं? हा y -3 इक्वल टू -3 इंटू -1 1 आणि 3. डाउनवर्ड 3. पॅराबोला आहे का रे? हो डाउनवर्ड पॅराबोला. आता तुझा जो काही आहे तो मला सांग, त्याचं हे काय होईल? 6x - 3x स्क्वेअर ओरिजिन मधनं जातोय हा. ओरिजिन 2 मधनं ओरिजिन मधनं आणि 2 2 मधनं. मधनं 2 मधनं गेला. ठीक आहे. हा असा खाली गेला आता. काय म्हणले वाच. x इक्वल टू 1 अँड x इक्वल टू a च्या मधला एरिया किती आहे? 19 स्क्वेअर. मी a समजा 2 च्या पुढं कन्सिडर करतो, कारण 2 च्या पुढंच कन्सिडर करावं लागेल. का सांगतो तुला? ही उंची 3 आहे का रे? हो आणि हे किती आहे? 1 आहे ना? 1. आणि हा हा 2/3 वाला ठोकळा आहे ना, डाऊनवर्ड पॅराबोला आहे. हा मोठा वाला आत आलाय. 2/3 वाला आहे ना ठोकळा. 2/3 इंटू 1 हो इंटू 3 म्हणजे ह्याची एरिया किती झाली रे? 2 2. आणि टोटल एरिया तुला किती सांगितले? 19. 19. म्हणजे पुढंच कुठंतरी असेल ना ए, 1 पासून ए पर्यंत, हो किंवा 1 पासून ए पर्यंत मागं कुठंतरी असेल 0च्या. हा आता 1 ला सिमेट्री आहे ना कर्वची, तर काय होईल? जितका पुढं आहे ए तितकाच कुठं असू शकेल? मागे. मागं. आणि इथली पण एरिया 2 आहे. मग इकडं पण मी काय शोधणार? असा कोणीतरी ए शोधणार जिथे एरिया 17 आहे, किंवा इथं पण एरिया हा किती आहे? 17. मग कुठं आहे तो ए बघायचा आहे ना मला. मग मला हो बेसिकली काय, इंटिग्रेशन 2 पासनं ए पर्यंत मॉड मध्ये कुणाचा 6x - 3x स्क्वेअर. ह्याचा आन्सर किती एक्सपेक्टेड आहे रे? 17. 17 एक्सपेक्टेड आहे ना? हो मॉड का दिला? कारण खाली येणार आहे, म्हणजे मायनस साईन देऊन टाकूया का मॉड काढून आपण? मग याला 3x स्क्वेअर - 6x म्हणूया का रे? हा म्हणजे मॉड काढून टाकत तर चालतंय. 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन सांग. x3 6 -3x स्क्वेअर. - 3x स्क्वेअर.
कुठून कुठं 2 to a मग सांगितलं काय होईल ए क्यूब minus 3a square मायनस plus 8 8 minus 12 इक्वल टू किती uh, -4 आहेत -17 झालं -21 झालं का रे हा तर बाहेर मायनस होईल काय म्हणतो 8 -12 -4 झालं ना ओके +4 किती होतात -13 होतात काय -13 ए क्यूब -3a स्क्वेअर -13 इक्वल टू किती 0 व्हॉट इज ए एवढंच विचारलंय ना तर सगळा प्रश्न तुझा गेला बाजूला ए किती एवढंच विचारलंय का व्हॉट इज ए मला तू सांग f(3) किती आहे f(4) किती आहे f(-2) किती आहे आणि f(-1) किती आहे बोल f(3) सांग 3 चा क्यूब 27 3 चा स्क्वेअर 9 9 3 चा 9 27 27 गेले का -13 आलं का हा हा 64 4 स्क्वेअर 16 16 3 चा 48 -48 -13 -61 झालं का ते हो फंक्शन 3 ला निगेटिव्ह आहे 4 ला पॉझिटिव्ह आहे म्हणजे रूट एक 3 आणि 4 च्या मध्ये आहे का हो आणि तसंच एक रूट -2 आणि -1 च्या मध्ये हो. एक्झॅक्ट ए नकोच आहे रे तुला रूट कुठं लाय करते एवढंच विचारलंय बिटवीन 3 to 4 किंवा -2 समजलं सर. 9.3 मी सगळी सॉल्व्ह करायला सांगितलेलं नाहीये ते डेरिव्हेटिव्हच्या वरचे एवढे क्वेश्चन्स आहेत तेवढेच करायला सांगितलेत ना सर हा क्वेश्चन नंबर 21 एकदा सांग किती 21 21 किती पानावर आहे 21 काय हा वाला दोघांचं इनिक्वेशन विसर आधी पहिला त्याचं हे काढूयात आपण बरोबर आहे दुसरा कोण आहे सर्कलचं सेंटर सांग रे मला 1,0 काढला का सर्कल साईनचं कर सांग 0 ला 0 असेल का x=1 ला π/2 पर्यंत पोहोचेल का तो म्हणजे x=1 ला त्याची उंची 1 असेल का हा. आणि x=2 ला 0 म्हणजे अशी झाला का रे तो कर्व हो. 0 to 2 च्या मध्ये कुठलं पाहिजे तुला एरिया सर्कलच्या लेस दॅन इक्वल टू म्हणजे आतला आणि तो वाय मोठा म्हणजे साईनच्या बाहेर जाणार आहे हा पाहिजे हा. काय मला सांग सर्कलचा सेमी सर्कलचा एरिया किती असतोय रेडियस 1 आहे टोटल सर्कलचा एरिया πr² पाय ना म्हणजे π/2 झाला का -sin(x)चे 2 ठोकळे आहेत का रे असले sin πx/2 पण तुझा कर्व तर स्टँडर्ड वाला तोच निघालाय ना एक काम कर त्याचं इंटिग्रेशन कर सर 0 to 1 sin πx/2 जेवढा असेल तेवढंच 1 to 2 असेल का रे मायनस करशील ना रे ते 0 to 1 मध्ये आणि 1 to 2 मध्ये जेवढी एरिया आहे सेम आहे का नाही हा. मग एकच कुठली तरी काढतो इंटू 2 करतो आणि टोटल सेमी सर्कलची एरिया किती π/2 -2 टाइम्स sin πx/2 चं इंटिग्रेशन किती किती म्हणतो cos πx/2 minus cos अपॉन 2 ना अपॉन π/2 म्हणजे हा, -2 upon बाय π/2. पाय 2 by इंटू कॉस
0 to 1. बोल. कॉस 5/2 0 आणि कॉस 0 -1 झाला का रे? हा मायनस इंटू मायनस 2/π झाला का? 2/π इंटू 2 4/π. 5/2 - 4. हे माझं चुकलं बरं का, आधी मी डायरेक्ट 2 घेतलं ते. साइन एक्सच्या कर्वला 2 असतं ते, किंवा एका ठोकळ्याचं एरिया 1 असतं. आता यातनं आपण एक अनालॉजी ड्रॉ करू शकतो. साइन एक्सचा जर ग्राफ असेल, बघा मी लक्ष देऊन सांगतोय काय, हा जो साइन वेव्ह येते त्यातला 1/4 जो पार्ट असतो त्याचा एरिया 1 असतो, बरोबर आहे का रे? आता साइन 2x असेल तर तो ग्राफ x=पाय येईपर्यंतच त्याची पूर्ण वेव्ह कम्प्लीट होईल का रे? एक वेव्ह त्याची पूर्ण पाय येईपर्यंत कम्प्लीट होईल का sin 2x ला? काय विचारतो मी, क्रिश तू सांग. sin 2x चा ग्राफ निघतोय कसा? त्याची अँप्लिट्यूड चेंज नाही होत, ती +1 -1 राहणार. तर कोइफिशियंट चेंज झाल्याशिवाय ती होणार नाही. फक्त sin 2x झाला तर x पाय पोचेपर्यंतच 360 डिग्री संपतात. तो पाय येईपर्यंतच त्याची सगळी सायकल कम्प्लीट होईल का रे? क्रिश काय विचारतोय? हो. मग पाय येईपर्यंत जर त्याची सायकल कम्प्लीट होत असेल तर हा जो काही 1/4 त्याचा पार्ट आहे, हा ठोकळा, त्याची एरिया किती असेल रे? 1/2 येईल का बघ. 1/2. 1/2 म्हणजे 1 डिवायडेड बाय कोइफिशियंट केलास काय? हो. आता इथं साइन πx/2 मध्ये कोइफिशियंट किती आहे? π/2. 1 डिवाइड बाय π/2 म्हणजे किती झाले रे? 2/1. आणि असे किती ठोकळे पाहिजे होते तुला? 2. म्हणजे किती झाले? आले का बघा 4/5. हो. कळाले काय अनालॉजी? म्हणजे यात पण इंटिग्रेशन करायची गरज नव्हती आपल्याला. आता जर बाहेर कोइफिशियंट आला तर काय होईल? 2 sin x काय होईल सांग मला, 0 to π/2 मध्ये. जेवढी sin x ची एरिया आहे 2 होणार. इंटू 2 होईल कधी? हो. म्हणजे आतला जर कोएफिशियंट असेल काही तर ते तुझ्या ठोक्याच्या एरियाने डिवाइड करायचं ना, आणि बाहेरचा असेल तर मल्टिप्लाय. मल्टिप्लाय करायचं. समजलं का सगळ्यांना? बोला पुढं. 26 सांगा ना. 26. वाच दे होतात. y=-x³ + 16x आणि y=4x. पहिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढचं. 4x = सगळं लेफ्टला घे. x³ - x² -12x = किती? 0. x = 0 एक झाला, आणि x² - x - 12 म्हणजे x minus 4x plus 3. तुझे इंटरसेक्शन काय काय झाले बघ. 0 +4 आणि कोण? -3. -3. मी काय करतोय बघ आता, मी एक काम करतो. आता क्युबिकल इक्वेशन आहे. बरं, हे इंटरसेक्शनचे पॉईंट झाले ना आपले. क्युबिकलचे 3 रूट्स काय आपले निघत नाहीत ना आयडियली. 0 एक आहे, 16ला निघत आहे. पण असू दे, मी काय म्हणतोय, तुझे इंटरसेक्शन तरी काय झाले? 3 0 आणि 4 झाले का? -3 0 आणि 4. मग हो. -3 to 0 मध्ये या दोन पैकी कोणीतरी एक वरती असेल. मग दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शनच्या मध्ये काय करायचं? दोघांचे आन्सर काढायचे. लार्जर अँगल, लार्जर आन्सर - स्मॉलर आन्सर.
0 to 4 मध्ये लार्जर आन्सर मायनस स्मॉल आन्सर, मॉड न देता करायचं बरं काय. करूया का मग आपण? सांग. -3 to 0 y = 4x आहे ना. हो 4x इंटिग्रेशन किती? एक्स 2x². 2x². अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट कर. 0 -9 होईल ना. हो -9 -18 झाली का? -18 -18. -18. एक आन्सर यातला -18 आहे. दुसरा आन्सर ह्याचं इंटिग्रेशन -x³ चे किती? -x⁴/4 प्लस x³/3 +x/3 प्लस प्लस 8x 8x². 8x². टाक बाबा -3 to 0. 0 टाकला 0 होईल. -3 टाक. मायनस इन ब्रॅकेट बोल. 3⁴ 81 -81/4 81/4 -81/4 प्लस 3³ प्लस 9. -9 आता बाहेरचं -9 मायनस नंतर करूया की. हा -9 -9 म्हणजे -36/4 म्हणूया काय. ह्याचं काय 72 ना. तर -36/4 बघा. इथं -9 बोललास ना तू. टोटल -9 येईल ना. -3 टाकल्यावर -27/3 -9. मग मी ते आपण 4 मध्ये द्यायला लागलो हा रे. हा हा इथं एक्झाम मध्ये हेच करायचंय. ते -9 लिहून अजून एक स्टेप वाढवायची नाही सगळ्यांनी. 4 दिसतंय ना इथं, मग ते 4 मध्येच करायचं. 9 8 72 इंटू 4 कर की 288 होतात ना रे. 288 मधनं किती केले ते? 288 80 आणि 3 117 झालं काय रे. हम्म 171 ना. हो -171/4 म्हणू का त्याला. हम्म आणि दुसरं किती आलं तर रे? -18 ना. हो -18 म्हणजे -72/4 बरोबर का रे. अच्छा. हो मोठ्यातनं छोटा काय करू? मायनस करू का? मायनस म्हणजे या पार्ट मध्ये 99/4 आले का बघ. हा आता या भागात काढूया का 0 to 4 मध्ये. काढूया काय? सांग मला. हो काय नाही तेच आता 0 ला 0च ना. 4 ला बघ. आणि y = 4x सांग पहिला. 0 to 4 मध्ये 2x² होतं ना ते. होय 2x² मध्ये 32 0 to 4 32 32 32 म्हणजे एक आन्सर 32 आला. दुसरा आन्सर सांगतो. 4 4/4 256/4 म्हणजे किती? 256/4 हा 250. आता याला इंटिजर करून टाक. कारण तुला सांगतो नंतर 3 येणार आहे. 64 64 म्हणजे 192/3 म्हणूया का त्याला. हा मायनस मध्ये. मायनस प्लस प्लस 64/3 64/3 16 128 384/3 होतात बघ. हम्म 384 मधनं 192 गेले. 192 राहिले ना. 192 256/3 होतात काय. हे 96/3 झाले. ते 256/3 झाले. हे किती होतात रे? 160/3 होतात काय. आणि 99/4 आहेत. किती दिले आन्सर याचं? 937/12 कर मग. 99 3 किती रे? 297 ना. 164 640 640 अपॉन 12. 12 600 200 800 840
आणि 97 937 अपॉन 12. आलं का लक्षात? स्टँडर्ड हो नसलं तर ग्राफ काढायच्या नादाला लागू नका. इंटरसेक्शन काढा आणि दोन कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये जर दुसरं कोणीच इन्व्हॉल्ड नाही आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काय म्हणले का रे, मला सांग देतो तिथं. म्हणजे नाही प्युअरली या दोन कर्वच्या मधली एरिया की नाही. आता कोण वरती आहे हो कोण खालती आहे काय करायचं आपल्याला? दोघांची एरिया काढायची, मोठ्यातनं छोटा मायनस करायचा. मग दोघेही जर वरती असले की नाही आणि मोठ्यातनं छोटा मायनस केला तर दोघांचे आन्सर पॉझिटिव्ह राहतात, तरी मधली एरिया मिळते. आणि एक वरती असेल आणि एक खाली असेल आणि मोठ्यातनं छोटा मायनस केला तर हा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह वाला आन्सर असेल, हा निगेटिव्ह वाला आन्सर असेल. तुला शेवटी या दोघांना ऍड करायचं ना एरिया, ह्याची मॉड व्हॅल्यू. सो अगेन लार्जर आन्सर मायनस स्मॉलर आन्सर, हे दोन्ही केसला हेच उत्तर आहे, लार्जर आन्सर मायनस स्मॉलर आन्सर. सो इमॅजिनच करायला लागत नाही की कर्व कसं कसं आहे. इफ यू आर finding the area between two consecutive point of intersection without considering x or y axis purely between the curves, तर हे आपण करू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? विदाउट कन्सिडरिंग एनी थर्ड पॅरामीटर दोन कर्वच्या मध्ये पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढून कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये आपण हे करू शकतो विदाउट ड्रॉइंग दी ग्राफ. इथं हा प्रिव्हिलेज आहे, ग्राफ न काढायचा. कळाले का? बोला काय म्हणतो. सर 22 आणि 17. एक मिनिट एक मिनिट. बोल रत्नागिरीत कोण बोलतोय? 23 सांगा. 23. स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड आहे, हे पण स्टँडर्ड आहे. इन दी फर्स्ट क्वाड्रंट ग्राफ काढलाच पाहिजे याचा. सांग मला. वाय स्क्वेअर इक्वल टू 4x एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1. हे आता कळायला पाहिजे मी कसं लिहितोय डायरेक्ट. हा 2x लेफ्टला घेतला, दोन्हीकडे 1 ऍड केले, सो एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 म्हणजे एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1. आणि तिसरं आहे ते एक्स इक्वल्स टू वाय प्लस 2 लेस देन ग्रेटर देनचा विचार नंतर करूया. बोल. पॅराबोलाला राईट हँडेड, हो त्यानंतर सर्कल. सर्कलला आता विषय असा आहे की 1,0 हा त्याचा सेंटर आहे का रे? हो एक्स इक्वल टू 1 ला सर्कलमध्ये वाय किती सांग मला. एक्स इक्वल टू 1 टाकलास तर वाय किती रे? 1च होईल ना, पण 1 मायनस 1 0 होईल का? हो म्हणजे उंची, प्लस सर्कलची मायनस उंची. 1 होईल ना. हो म्हणजे खाली पण 1 आणि वरती पण 1, उंची 1 आहे का त्याची? पण एक्स इक्वल टू 1 पॅराबोलामध्ये टाक बघू, वाय स्क्वेअर 4 मिळतोय का? हो म्हणजे उंची किती झाली त्याची? 2 2. म्हणजे सर्कल पॅराबोलाच्या खालनं जाणार आहे का नाही, हो एवढं मला फक्त पाहिजे. यासाठी सगळं चाललं होतं. सो पॅराबोला फर्स्ट क्वाड्रंटचा विषय चालू आहे म्हणून मी खाली काय काढत नाहीये. एवढा सर्कल झाला, हा पॅराबोला झाला, आणि कोण आहे बाबा तुझं? लाईन आहे ना. लाईन आहे. आता लाईन कशी आहे बघ ही, एक्स मायनस वाय इक्वल टू 2 आहे ना ही लाईन. मग हो मला सांग, याचा वाय 0 टाकलं की x 2 होतोय का? हो वाय 1 टाकलास, सॉरी एक्स 1 टाकलास तर वाय मायनस, म्हणजे खालनं अशी झालेलं आहे. एक्स इंटरसेप्ट बघायचा, एक्स 0 टाक वाय मायनस 2 होतोय का रे? हो म्हणजे बघ हे लाईन गेली अशी, हा झाला तुझा पॅराबोला, हा झाला तुझा, बरोबर का रे? आता साईड्स हो बघूयात आपण कुठल्या काय. हे बघ पहिला वाच, वाय स्क्वेअर लेस देन इक्वल टू, म्हणजे वाय छोटा पाहिजे ना रे. मग पॅराबोलाच्या या राईट साईडची बाजू, कारण या भागात एक्स वाढत जातोय, वाय कमीच राहतोय. वरती गेलं की वाय वाढतो. हे आता ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तुम्ही ते पॉईंट टाकून करणार असला तरी करा, कुठली बाजू ओळखायची असेल. म्हणजे पॅराबोलाच्या राईट बाजू ही फिक्स झाली का रे? हो त्यानंतर सर्कल बघ, सर्कलचं ग्रेटर देन म्हटले का लेस देन म्हटले? ग्रेटर दॅन. म्हणजे सर्कलच्या बाहेर. हो
आणि लाईनचं बघ जरा हे लाईन लेस देन आहे ना, सगळं लेफ्टला घेतलास तर होय. म्हणजे लाईनच्या आतमध्ये असणार ते. सर्कलच्या बाहेर पॅराबोलाच्या राईट लाईनच्या आतमध्ये ही एरिया असेल का रे? हो. मग मी सिम्पल याला न इंटिग्रेशन करता कसं सॉल्व्ह करणार बघ रे. मी या सेमी सर्कलची एरिया आणि या ट्रायंगलची एरिया या मोठ्याच्या मोठ्या टू थर्डच्या ठोकळ्यातनं मायनस करणार. पटते का? हो. आता मला याच्यासाठी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पाहिजे हा वाला. तो कसा काढणार? तो कोणाकोणाचा रे इंटरसेक्शन? एक्स इक्वल टू y+2 लाईन आणि पॅराबोला. बरोबर. वाय स्क्वेअर एक्स जागी y+2 टाक. वाय स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू y+2. वाय स्क्वेअर -4y -8 इक्वल टू किती? 0 ना? हो. काय फॅक्टर पडतात का रे? डिस्क्रिमिनंट सांग मला. 16 वजा वजा 32. 32 48 16 3 जाणार आहे. 4√3 झाला का? हो. हो. 2 प्लस मायनस 2√3 ना? हो. मग हा पुढचा पॉईंट आहे ना 2च्या, म्हणजे हे 2 प्लस 2√3 होईल का रे? हो. सॉरी वाय कॉर्डिनेट आहे. सॉरी 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 2 प्लस 2√3 हा वाय हो. कॉर्डिनेट आहे. एक्स कॉर्डिनेट कसा काढायचा? एक्स इक्वल टू वाय किती? केला की y+2 ना? हो. 2 प्लस 2√3 मध्ये 2 ऍड केला. 4 4 प्लस प्लस 2 2√3 2 पासून 4 प्लस 2√3 म्हणजे या ट्रायंगलचा बेस 2 प्लस 2√3 झाला का रे? हो. आणि हाईट पण किती झाली? 2 प्लस 2√3. आणि हा जो काही पॅराबोला आहे हा पूर्ण, त्याचा अख्खा बेस जो आहे तो 4 प्लस 2√3 झाला का? हो. आणि हाईट किती झाली? 2 प्लस 2√3. 2 प्लस, मग ते मला सांग, पहिला सगळ्यात मोठा कोण? पॅराबोला ना? 2/3 इंटू 4 4 प्लस टू रूट प्लस थ्री इंटू 2 किती? 2 2 प्लस प्लस 2√3. 2√3. हे पॅराबोलाची एरिया मायनस ट्रायंगलची एरिया सांग. हाफ इंटू 2 2 प्लस टू प्लस रूट थ्री 2√3 इंटू 2 प्लस 2√3 म्हणजे 2 प्लस 2√3चा स्क्वेअर स्क्वेअर. मायनस सेमी सर्कलची एरिया. रेडियस 1 आहे ना रे? हो. टोटल एरिया पाय म्हणजे π/2 2. झालं. बघा आले का लक्षात? हो, आलं सर. बघा बघा सगळे क्वेश्चन बघा इलस्ट्रेशनचे. हा वेळ एक्सप्लेन करायला हवा मला, काय अडचण नाही. पण हे इलस्ट्रेशन आणि हे कन्सेप्च्युअल परफेक्ट केलं तर जेई मेन्स नाही तुम्हाला मी ऍडव्हान्स मधले क्वेश्चन्स पण काढून दाखवतो याच एवढ्याच डेटावरनं. सगळे इलस्ट्रेशन बघायचे. नोटबुक मध्ये मला ते इलस्ट्रेशन आणि कन्सेप्च्युअल एक्सरसाइज नीट मांडलेली पाहिजे. रत्नागिरीत मी या वीक मध्ये येणार आहे. मी कधीही तिथे येऊन ते सगळं चेक करणार. मागच्या धड्यांचं मागत नाही मी. एरिया अंडर कर्व पासून मला सगळे इलस्ट्रेशन आणि कन्सेप्च्युअल एका वहीमध्ये पाहिजेत आणि एक्सरसाइजची वही वेगळी पाहिजे. त्याला काही ऑप्शन नाहीये तुम्हाला. आम्ही रफ मध्ये करतो, हे करतो. मार्क बघताय ना? असं करा, बघा मार्कांमध्ये किती फरक पडतोय. सगळे इलस्ट्रेशन परफेक्टली जमले पाहिजेत. काय त्यात आणि डाऊट आहे का मला सांगा. एक प्रश्न एवढं सगळं केल्यानंतर 4 मार्क तुमचे फिक्स झाले बघा. एरिया अंडर कर्वचा प्रश्न शोधून काढायचा, त्यातला काही असला तरी तुम्ही सोडवू शकता. एवढे अशा लेवलचे क्वेश्चन तुम्ही केले, प्रॉब्लेमच येणार नाही. 2 PYQ चे पेपर मी डिस्कस करून ऑनलाईन अपलोड पण केलेत. बघू शकता त्यात क्वेश्चन लेवल काय आहे. बोला. 22 आणि 27 सांगा. 22 आणि 27 वाच ग काय आहे. Find the area of the region enclosed by the curve y equals to x log x and y equals to 2x minus 2x square. बघ, x log x आणि 2x इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स म्हणू का? हं. x इक्वल्स टू 0 ला दोघंही 0 होतात का? आणि आणि x इक्वल्स टू 1 ला हं. होतात का?
म्हणजे हो. जी दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोण आहेत? 0 आणि 1. मग काय करणार तर दोन कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले तर, आणि याच्यामध्ये हे दोघच आहेत आणि कोणच नाही इन्व्हॉल्ड इथं, काय करशील? 0 to 1 दोघांचं काढशील का उत्तर? हा. आणि त्यातनं काय करशील? जो लार्जर आन्सर आहे त्यातनं स्मॉलर आन्सर हा. काय करशील? मायनस. हा. दोन इंटरसेक्शन मिळालेत का 0 to 1 मध्ये? दोन उत्तर काढलेत का ग? आता कोण कशातनं मायनस करायचं हे तुला ग्राफ काढल्यानंतर कळतं ना. तू हा. नको डोकं लाव. तू सिंपल काम कर. तू एक तुझा मोठा दोन आन्सर तुझी तुझी काढ जी काय आहेत ते, आणि त्यातनं तू मोठ्यातनं छोटा मायनस कर. यांचं पण सॉल्युशन बघायची गरज नाही. आलं का लक्षात? फक्त एक्स लॉग एक्स ची लिमिट सगळ्यांनी लक्षात ठेवा. लिमिट एक्स टेन्स टू 0. एक्स लॉग एक्स किंवा एक्स स्क्वेअर लॉग एक्स हे जे जे काही आहे दिस विल बी इक्वल्स टू 0. येत्या लक्षात? त्यांनी इथं घेतले बघा. हे एक महत्वाचं टेक अवे पॉईंट आहे यात. दिसते का इथं? हा 0 झाल्यामुळे 0 - 1/4 हा -1/4 होता. सो यांचे दोन आन्सर आले 1/3 आणि -1/4 दोन इंटिग्रेशनचे. मग आपण काय केलं असतं? मोठ्यातनं छोटा आन्सर काय केला असता? मायनस. सो आपला पण शेवटी 1/3 + 1/4 झाला असता. आले का ग लक्षात अनन्या? हो. 27. 27 का डायरेक्ट प्रश्न टाकलाय काय? ठीक. एरिया ऑफ द रिजन एन्क्लोज बाय. ठीक आहे. हा जरा क्वेश्चन मागं मी एकदा एक्सप्लेन केलता. मी चेंज ऑफ ओरिजिन करून केला होता. शिफ्ट केला होता. म्हणजे तो शिफ्ट न करता हा ग्राफ बघा सगळ्यांनी. 5x - x² हा डाउनवर्ड पॅराबोला आहे का? जो ओरिजिन मधून जातो आणि x = 5 ला पण इंटरसेक्ट होतो. आहे का ग? हा. आणि ही लाईन काय आहे? y = x. ही एरिया जी शेड केली ती पटले का तुला? 1, 2 आणि 3. 1 नंबरची एरिया, ही 2 नंबरची आणि ही 3 नंबरची. बरोबर का? हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढलाय बघ. 4 आहे का एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एक कोण आहे? 0. अनन्या तू मला सांग, 0 to 4 मध्ये लाईन वरती आहे का पॅराबोला वरती आहे? पॅराबोला. आता तुला मी हे पण सांगतो. एक मिनिट सगळ्यांनी तर लक्ष द्या. 2 मिनिटासाठी हा ग्राफ इग्नोर करा. मला सांगा 5x - x² = x म्हणलं तर काय होईल? 5x - x² = x. मी म्हणतोय की हे ग्राफ काढायचंच नाहीये मला. माझं हे दोनच कर्व दिसत आहेत आणि दुसरं कोणी इन्व्हॉल्व नाहीये. एक इंटरव्हल दिलाय त्यांनी, तर इंटरव्हलचा कसा उपयोग करायचा सांगतो मी. पण या दोन कर्वच्या मध्ये एक्स ऍक्सिस नाही, काय नाही, काय नाही, लेस देन ग्रेटर देन काय नाही. मग मी काय करणार? यांचे कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढणार. सो हे माझं काय झालं? x² - 4x = 0 झाला का सांगा मला? हा 5x तिथे गेला. हा. सो x = 0 आणि x = किती झालं? 4. म्हणजे मी काय करणार? 0 to 4 च्या मध्ये दोघांचं इंटिग्रेशन करणार का? हा. आणि त्यातनं लार्ज आन्सर मायनस काय करणार मी? स्मॉल आन्सर. पण मला माझा इंटरव्हल काय दिलाय? -1 to. 1 to 5. आता -1 to 5 मध्ये काय शक्यता आहे? -1 to 0 मध्ये त्यातला कोणीतरी वर किंवा खाली असेल का? हा. आणि 4 to 5 मध्ये पण काही ना काहीतरी असणार आहे. सो इथं पण मी इंडिपेंडेंट त्यांचे त्यांचे आन्सर्स काढणार आणि त्यातनं लार्ज मायनस स्मॉल करणार. हे जर इंटरव्हल दिलं नसतं तर माझं नक्कीच हे बाकी क्वेश्चन सारखं सॉल्व्ह झालं असतं. ग्राफ न काढता. कसा? 0 to 4 दोन इंटरसेक्शन आहेत ना. मग 0 to 4 ह्याचं पण करा, ह्याचं पण करा, मोठ्यामधनं छोटा आन्सर मायनस करा. आता समजा ग्राफ काढलायच तर तुला सांगतो 0 to 4 मध्ये कोण वरती आहे? पॅराबोला. मग पॅराबोलाचं 0 to 4 मध्ये काढायचं, त्यातनं लाईनचं काय करायचं? मायनस. 4 to 5 मध्ये सांग मला कोण वरती आहे? प्लेन. लाईन. लाईन मधनं पॅराबोलाचं काय करायचं? मायनस. 9. -1 to 0 मध्ये बघ तू दोन्ही काढ. त्यातनं पॅराबोलाची मॉड व्हॅल्यू जास्त येईल लाईनपेक्षा. तर पॅराबोलाच्या मॉड व्हॅल्यू मधनं लाईनची मॉड व्हॅल्यू करायची मायनस. आणि नॉर्मली तुम्ही ग्राफ काढून करत असताना लाईनचं इंटिग्रेशन करायचं नाही. ट्रॅपेझियमची एरिया, ट्रायंगलची एरिया हे बेस इंटू हाईट न काढायची. आणि व्हर्टेक्सला धरून कुठली एरिया असेल तर त्याला पण इंटिग्रेशन करायचं अवॉइड करा. हा या दोन पार्टमध्ये जे लाईनची एरिया आहे ती तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय, पण जी पॅराबोलाची एरिया आहे ती तुम्ही मात्र इंटिग्रेशन न करा. ते व्हर्टेक्सला घेऊन ते सगळं गोळ करत बसू नका. ते इंटिग्रेशन करून विषय संपवतो.
कधी इंटिग्रेशन कडे जायचं हेल्पलेस झालो तरच, नाहीतर नाही. बोला. 9.1 आणि 9.2 वरच फोकस करा. 9.3 वाले ते लेबनिट्झ वाले जे क्वेश्चन्स आहेत तेवढेच करा. ते खरं तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मोर ओव्हर आहेत इंटिग्रेट एरियापेक्षा. बोला पटकन. सर क्वेश्चन नंबर 10 सांगा. दोन मधला. इलस्ट्रेशन्स मधला क्वेश्चन नंबर 10. हम्म. मला हे जे फॅक्टर सांग सगळे काय आहेत, वर्षाचे किती आहेत. असं आहे काय ग? x+2 आणि x+1 आपण हा एक्स इक्वल्स टू झिरो कुठं कुठं होतं सांग मला फंक्शन. -2 -1 -2 आणि -1 -1 बरोबर का? हा आणि इन्फायनाइट कुठं कुठं होतोय? 2 आणि 1 1 ला आणि 2 ला. 2. 2 ची राईट हँड लिमिट सांग मला किती आहे? कुठलं इन्फायनाइट होतोय? 2 च्या राईटला कुठलं होतंय आणि 2 च्या लेफ्टला कुठलं होतंय? पहिला 2 चा विचार कर, उजवीकडनं सुरू करूया. 2 ला इन्फायनाइट तर होते का नाही? जिकडे जिकडे हा इन्फायनाइट होते की नाही तिथं अशी डॉटेड हा लाईन काढायची. 1 ला पण इन्फायनाइट होतोय का? हा ही आपली डॉटेड लाईन काढली. 2 च्या पुढं 2 ची राईट हँड लिमिट सांग मला. बघ की ग, इथं 0 होणार ना. 2 पेक्षा जास्ती किंमत जर 2 मधनं सबस्ट्रॅक्ट केली तर 0 कुठला पॉझिटिव्ह वाला 0 होईल ना ग. हा हा पण ब्रॅकेट पॉझिटिव्ह असेल का? तो पण पॉझिटिव्ह. दोघे वरचे तर पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह इन्फायनाइट असेल का ग? हा बरोबर. म्हणजे हा इथनं कुठेतरी सुरू होणार. आणि 2 च्या डावीकडे जर चेक केलीस, निगेटिव्ह. हा एकटा निगेटिव्ह, बाकी सगळं तसंच, म्हणजे हा खालनं. बरोबर. 2 च्या डावीकडे हा कुठं चाललाय? खाली चाललाय ना. हा आणि 2 च्या उजवीकडनं हा कुठनं सुरू होतोय? वरनं. आणि हा इथं कुठं बर. चाललाय? खाली. 1 ला काय होते बघ, 1 ला पण इन्फायनाइट आहे ना. 1 च्या हा उजवीकडं 1 च्या उजवीकडं हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे पण हा ब्रॅकेट निगेटिव्ह आहे का? हा म्हणजे 1 च्या राईटला निगेटिव्ह इन्फायनाइट आहे का? हा तो पण म्हणजे निगेटिव्ह इन्फायनाइट पासून परत तो कोणीकडे चाललाय? निगेटिव्ह करा. निगेटिव्ह इन्फायनाइट कडं. आणि 1 च्या लेफ्टला कुठनं सुरू होतोय तो? पण इन्फायनाइटलाच आहे. 1 च्या राईटला, म्हणजे हे ब्रॅकेट बघ, सॉरी 1 च्या लेफ्टला. 1 च्या लेफ्टला हा ब्रॅकेट निगेटिव्ह, हा पण ब्रॅकेट निगेटिव्ह असेल का? हा म्हणजे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल का? आणि वरती तर पॉझिटिव्हच आहे, म्हणजे पॉझिटिव्ह इन्फायनाइट पासून सुरू होईल का? हा आणि मला सांग आता, एक्स जर 0 झाला तर ते वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतोय? 2 1 इंटू 1, 2 1 ला ना. हा असं झालं का बघ. बरोबर. हा एक्स जर -1 झाला तर हा 0 होईल का? हा म्हणजे हा येऊन परत ह्याला इंटरसेक्ट करणार का? आणि हा परत एक्स इक्वल टू -2 ला काय होईल? परत वरतीच. परत वरती येणार. आणि -2 च्या मागच्या सगळ्या किमतींना आता काय होते दाखवतो तुला मी. एक्स इन्फानाइट एकतर पॉझिटिव्ह इन्फानाइट कडे जाईल का ग एक्स इकडनं? हा आता या सगळ्याच ब्रॅकेटला एक्स ने डिवाइड कर. 1 + 2/x. 1 समथिंग आणि 1 समथिंग आहे की नाही? अपॉन एक्स अपॉन हा एक्स. एक्स इन्फानाइट झाला की हा 0 होईल का? 0 हा 0 0, म्हणजे 1 कडे जाईल का व्हॅल्यू? हा म्हणजे एक्स इन्फानाइट झाला की फंक्शनची व्हॅल्यू कोणीकडे जाईल? समजा इथं हे तुझा 1 आहे ना ग, हा 1 आहे हा ना.
म्हणजे हा वाढत वाढत असं कुठपर्यंत जाईल, 1 कडं. 2च्या पुढनं पण आणि इन्फायनाईट पासून सुरू झालाय, म्हणजे वरनं सुरू झालाय ना, असं पुढं जात जात हा कुठं जाईल, y इक्वल टू 1 ला. पण जसं x इन्फायनाईट जाईल, y ची व्हॅल्यू, फंक्शनची व्हॅल्यू किती होते, 1 होते ना. I कडनं खालनं जातोय, आहेत ना वरनं जातोय. तुला कुठली पाहिजे, एरिया बाउंडेड विथ x ऍक्सिस पाहिजे ना. हा. मग x ऍक्सिस बरोबर बाउंड केलेली एरिया ही एवढीच आहे, बाकी सगळे अनबाउंडेड आहेत. कुठून कुठं, -2 टू -1. बोला अजून काय. चला आता पुढचं लेक्चर आहे ना तुमचं, सगळे डाऊट्स बघा. बाकी सगळे डाऊट्स असतील आपण उद्या क्लिअर करू. एक्सरसाइजचे डाऊट्स आपण उद्या घेऊ. ठीक आहे.